खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मित्र हो नमस्कार. मी अजय भुकर माझ्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. मोठ्यांच्या वाटा वाहनाच्या या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत. खर तर ह्या व्यक्तीनं फक्त आपल्या मुलाला घडवलं नाही तर गावातील अनेक मुलांना घडवलं, तर त्या मुलांच्या मुलांनाही घडवलं. असं म्हणतात की एका शिक्षकावर, एखाद्या बापावरती फक्त आपल्या मुलांना घडवण्याची जबाबदारी असते, पण शिक्षकांवरती मात्र पिढ्यानपिढ्या घडवण्याची जबाबदारी असते. मित्रांनो, ह्या जगाच्या पाठीवरती कुठेही जा, नोकरीच्या निमित्तानं जा, व्यवसायाच्या निमित्तानं जा, शिक्षणाच्या निमित्त अनेक विद्यालयांमध्ये जा, पण संस्काराचं खरं विद्यापीठ हे अंगणवाडी असते. आणि ह्याच अंगणवाडीच्या शिक्षिका आज आपल्या सोबत आहे, ज्यांचं नाव दूरशेत रायगड जिल्ह्यातील एक नामवंत अंगणवाडी आणि ह्याच नामवंत अंगणवाडीच्या नामवंत शिक्षिका मंजुला दत्ताराम पिंगळे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. कशा आहात? ठीक आहे. मी तुमचा विद्यार्थी आहे, त्यामुळे दिलखुलास गप्पा करायला काहीच हरकत नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात, म्हणजे दूरशेत आपलं जरी गाव असलं, जरी मी तुमचा विद्यार्थी असलो, तरी ह्या दूरशेत गावाबद्दल तुमच्याकडनं मला ऐकायचं आहे की नेमकं आधीचा दूरशेत कसा होता? दुर्शेत गाव हा दुर्गम गाव म्हणजे भागात आहे आपला छोटासा गाव. पूर्वी रस्ते नव्हते आपल्या गावात, नंतर हा रस्ता झाला. कधी हा म्हणजे जोहे हायस्कूलचा शिबिर लागला होता. मला तिथे मी शिबिर बघितला होता इथं वकिलांच्या अंगण्यात. त्या शिबिरातून तो रस्ता आपला शिबिरातर्फे झाला. हा म्हणजे पहिल्यांदा दुर्शेत चुनाभट्टी ते दूरशेत मंत्री कुठले तरी आले होते, प्रभू गावकर काय कोण, आणि ते रवींद्र राऊत असे ते मंत्री होते बांधकाम खात्याचे. त्यांनी हा रस्ता आपला केला. म्हणजे एक पायाचीच वाट होती दूरशेत गावात. रस्ता नव्हता. हे पाऊलवाट, दूध घेऊन कावडीने जात होते, बैलगाडीचा रस्ता. हा, नंतर आपल्या गावाला काय अशी दूरशेत गाडी चालू झाली, किती साली झाली माझ्या पण लक्षात नाही, किती साली, बऱ्याच वर्षांनी. म्हणजे आधी विद्यार्थी चालतच जात होते. मी मीटिंगला चालतच सगळीकडे जात होते. काय गाडीचा हेच नव्हता मार्ग. म्हणजे मी दूरशेत वरून ह्या आपल्या जित्यावरून कोपरला वर्षभर जवळजवळ मीटिंगला एकटीच गेले रस्त्यातून. नंतर माझी 1 वर्ष आंबिवलीला झाली, 1 वर्ष कोपरला झाली, नंतर मग जित्याला झाली. 86 सालापासून मी ती चालतच जायची. आताच समजा रिक्षा झाल्या. म्हणजे आताचं दूरशेत आणि आधीचं दूरशेत यामध्ये जमीन आसमानाचा फरक. म्हणजे परिस्थितीच होती लोकांची एवढी ही नव्हती, गरीबीच होती. हा, मजुरी करून धंदे करून लोक उदरनिर्वाह करत होते. म्हणजे ढोरा म्हसरा होती, म्हशीच गाई गुरढोरा असायची त्यांची. कारण माझ्या आठवणीत लहानपणी म्हणजे लावायची, नांगर धरून. अगदीच शिकणारी शेतीसाठी ही अवजारे येतात, ट्रॅक्टर येतात. आता नांगरानेच धरत होतं ना. म्हणजे परिस्थितीचीच लोक होती, गरीब मजुरी करणारेच आपले लोक होते. आणि मग तुम्ही या अंगणवाडीची शिक्षिका, म्हणजे हा कसा काय प्रवास झाला? म्हणजे लग्न होऊन तुम्ही बाहेर गेलात? नाही, माझा म्हणजे 1989 ला लग्न झाला. म्हणजे हे तुमचं जन्मगाव होतं? 79 ला लग्न झाला आणि 3 वर्षात पती माझे मयत झाले मुंबईला. नंतर हा स्वप्नील 10 पुन्हा मुंबईकडून इकडे आले. तर मुंबईमध्ये मला एकटीला राहणं शक्य नव्हतं, म्हणून मी माहेरीच राहिले. माहेरच्या माणसाने मला, भावाने आधार दिला, छोटस घर बांधून दिलं आणि छोटीशी माझी नोकरी होती. वडिलांनी मला थोडीशी शेती दिली, त्याच्यात मी माझ्या मुलाचा उदरनिर्वाह केला. शिक्षण दिला त्याच्यात माझ्या छोट्याशा मानधनातून. म्हणजे जेव्हा मी लागले 1090 ला लागले, तेव्हा मला 200 रुपये मानधन होता महिन्याचा. GR ला माझे 200 रुपये होता. म्हणजे पहिलीच नोकरी अंगणवाडीची शिक्षिका आणि स्वतःच गाव भेटलं, याचा आनंद होता. आनंद होताच, मला खूपच आनंद होता. आणि मी भावनेने मुलांवर प्रेम केला. म्हणजे माझीच मुलं असं समजून मी मुलांचं भवितव्य घडवायचंच आहे, मला सर्वांगीण विकास करायचा आहे. नाही, त्याचा अनुभव मी सांगेन, मी विद्यार्थी असल्या कारणानं. आणि तुला जेव्हा मी नेला तालुका पातळीवर गांधी मंदिरात, तेव्हा तू मनाचे श्लोक, तेव्हा तू 5 वर्षाचा होतास. तुला आमचे प्रकल्प अधिकारी जेजूरकर होते, तेव्हा तो पाकिट आणि
तुला ताट दिला होता बक्षीस म्हणून. पहिली अंगणवाडीत असताना? हा, 5 वर्षाचा होता. मी तेव्हापासून स्पर्धा करायचो. म्हणजे लक्षात घ्या तेव्हाचे समर्थ रामदास स्वामींचा वेशभूषा करून तुला, तुझी आई सोबत होती माझ्या, आणि तेव्हा तुला तिथे एक प्रथम क्रमांकाचा नंबर दिला होता. आणि तू समजा आज डॉक्टरचा मदतनीस आहेस, म्हणजे माझा विद्यार्थी, म्हणजे मी काहीतरी तुझ्यावर संस्कार केले ना, बालसंस्कार, तेव्हा तू घडलास. नाही, त्याचा अभिमान कायम राहील. मला आजही आठवत नाहीये, पण बरेच जण म्हणतात की म्हणजे अगदीच लहान होतो तेव्हापासून 5 वर्षाचा होता, वक्तृत्व चांगलं होतं माझं, असं म्हणतात. तर हे संस्कार अंगणवाडीचे आहेत आणि तुमचेच आहे, आणि ही आठवण माझ्याकडे कायम राहील आता. आणि तुमच्या पण आठवणी माझ्या स्मरणात कायमच्याच राहतील, कारण एवढा मोठा आज माझा सत्कार तुम्ही केलात, म्हणजे माझ्या केलेल्या कामाची मला पोचपावती मिळाली. नुकताच अंगणवाडी हजारो लोकांनी मला आज शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्तीच्या. मला बरेच स्टेटस आले, म्हणजे व्हॉट्सअपला मेसेजेस. मला त्याचा खूपच आनंद आहे. माझ्या नातेवाईकांनी मला शुभेच्छा दिल्या का खूप मोठा तुझा कार्यक्रम जगणं यशस्वी झाला. आणि मी ह्याच्यातून, माझं शिक्षण कमी होता 9वी, पण ह्याच्यातून मी यशस्वी झाले. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना संघर्ष केला मी, कारण मला वाटत नव्हतं का आता ऑनलाईन वर मी काम कसा करू. जेव्हा आम्हाला 2017ला ट्रेनिंग दिला, 3 दिवसाचा प्रशिक्षण, मोबाईल मी हातातच घेतला नव्हता, पण जवळजवळ मी 70% मोबाईलचं काम शिकलो आणि मी प्रयत्न केले, पण मी खचून गेलो नाही का ही नोकरी मी सोडीन. माझ्या अनेक प्रसंग आले, म्हणजे अनेक खाचकलगे सहन केले, पण मी नोकरी ही मानधनी होतो, मी शासकीय नव्हतो, पण मी सोडली नाही. तिच्यावर मी प्रेम केला आणि माझ्या मुलांवर पण प्रेम केला मी. आज माझी मुलं सगळी पदवीधर आहेत, डॉक्टर, कोण इंजिनियर आहेत, कोण माझगाव डॉक मध्ये आहेत, कोण आर्मी आहेत, कोण पोलीस आहेत, कोण शिक्षिका आहेत, कोण BSc आहेत. माझी शेजेल आज कुपोषित, ती BSc करते. म्हणजे मी त्यांना घडवलं. नाही, ही आमच्यासाठी तर अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि माझ्या कारकिर्दीत मी ICDHच्या सेवा घरोघरी पोहोचवल्या. आमची लाडकी लेक, लाडकी बहीण, पुन्हा गरोदर मातांना मातृवंदना सेवा, 5,000चा लाभ, लसीकरण. जेव्हा तुम्ही 90ला सुरुवात केली तेव्हा गावातली अंगणवाडीची परिस्थिती काय होती? पट किती होता, किंवा तेव्हा किती विद्यार्थी यायचे अंगणवाडीत? माझ्या अंगणवाडीत जवळजवळ 30-35 विद्यार्थी बसायला यायचे, 25-30 गावाची. म्हणजे तेव्हा 700-800 50-55 पट होता ना, 25-30. जवळजवळ 5-6 किलो धान्य लागायचा उकडाला त्या मुलांना, 5 किलो 6. म्हणजे मला आठवतंय तो धान्य फक्त विद्यार्थ्यांनीच खाल्लेला नाहीये, तर तिथून कोण येऊन जाऊन जायचा त्यांना सुद्धा दिलेला आहे. गरोदर माता जवळजवळ 10-15, स्तनदा माता त्याच्यात 7-8, किशोरवयीन मुलींना पण खाऊ होता. आणि फक्त तिथं खायचेच नाही, तर मला वाटतं की चणे वाटाणे जे काय असेल ते घरी पण डब्यामध्ये यायचे. मला आठवतं देतोच आम्ही, कारण ते त्यांना मुलांना लागतेच अजूनपर्यंत द्यायला खाऊ. आणि खूप चांगली गोष्ट आहे. तर ह्या म्हणजे खाऊच्या बाबतीत म्हणताना मला कामराज यांची, मुख्यमंत्री यांची आठवण झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते तेव्हाचे, साधारण 1960-70ची गोष्ट असेल, आणि ते जात होते आणि समोरच रेल्वे फाटक पडला आणि मग ते त्यांना थांबवायला लागले आणि ते मग गाडीतनं उतरले. तर बाजूला एक मुलगा होता, जो बकऱ्या चालवत होता, आणि मग बकऱ्यांशी, तर त्याला विचारतात ते की तू शाळेत जात नाही? तो म्हणतो शाळेत गेलो तर बकऱ्या कोण चारणार, मग बकऱ्यात चारल्या नाही तर आम्हाला जेवायला कसं भेटणार ना. मग तेव्हा कामराज म्हणतात की तुला जेवायला दिलं तर तू शाळेत जाशील. आणि मग तेव्हा त्यांनी तामिळनाडूमध्ये सुरू केलं. मग त्यानंतर ते ICD मध्ये आलं, नंतर मधल्या 1975 साली योजना साधारण अंमलात आली असेल. इंदिरा गांधींनी हा प्रश्न टाकला होता 20 कार्यक्रमात. तेव्हा 82ला अंगणवाड्या सुरू झाल्या. अनुताई वाघ ही झाडाखाली अंगणवाडी भरत होती. तर ह्याचा परिणाम अंगणवाडीवरती झाला, शाळांवरती झाला? हो, झाला. कारण अंगणवाडीतूनच प्राथमिक शाळेत शिस्त लागते ना मुलांना. बरोबर. मुलं पक्की होऊन जातात आमच्या अंगणवाडीत. 5 वर्ष वयोगट झाला, आता 6 वर्षाचा काढलाय जिल्हा परिषदनी, पण यापूर्वी 5 वर्षांनी जात होती मुलं. कारण ती 5 वर्षाची झाल्यावर स्वतःहूनच बोलतात, बाई आम्हाला शाळेत जायचं आहे. आमच्या अंगणवाडीतूनच त्यांना गोडी लागते शाळेची. क्या बात आहे. म्हणजे आमचा मूल शिक्षणाचा हा पाया आहे. म्हणजे आताची सध्याची जी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची, म्हणजे तो एक धाक होता की मास्तरांनी ओरडलं, मास्तर पिसरले तर पोरं गप बसायचे, पण आता तसं वातावरण राहिलेलं नाही. जरा मुलं जास्तच हे आहेत, म्हणजे मुलांमध्ये जरा चंचलपणा असतो.
आत्ताची मुलं. खोडसरपणा हा. जास्त पण वाढला. एखादा जर मूल त्याच्यातून जर वाईट खोड्या करत असल्या तर तिथं आम्ही त्याला शिस्त लावतो. म्हणजे आणि ह्यामध्ये आता आपण बोललो तर पालकांचा ह्याच्यावरती लक्ष किती आहे? अंगणवाडीत आहे. जसं केजी मध्ये टाकल्यावरती पालक जातात हो, मीटिंगला पालक प्रॉपर. जागृत आहेत. आम्ही पालक सभा घेतो, ECG कार्यक्रम घेतो आम्ही दर महिन्याचं. म्हणजे ECG जो कार्यक्रम असतो तो जनजागृतीसाठी असते आमचा. म्हणजे आमच्या 10 महिला असतात, 15 दिवसातून एक कार्यक्रम असते. 1 ते 15 पर्यंत एक कार्यक्रम आणि 15 ते 30 पर्यंत 2 कार्यक्रम आमचे असतात. ECG हा कार्यक्रम घेतो आम्ही. म्हणजे ह्या ECG हा कार्यक्रम आमचा महिन्याच्या 10 तारखेला होते. म्हणजे ते आयुक्तांचा कार्यक्रम असते आम्हाला. तो आम्हाला म्हणजे पूर्व प्राथमिकचं सगळं आम्ही तिथेशी आमचे खेळ का आम्ही कलाकृती काय कागद काम केलेला काय एखादी गोष्ट एखादा गाणी एखाद्या म्हणजे वर्गीकरण कुठल्याही गोष्टीचं करणं हे आम्ही पालकांच्या समोर त्यांना दाखवतो करून. हे आम्ही शिकवतो मुलांना. तर काही मुलांना आम्ही प्रश्न विचारतो पालकांना का काय तुम्ही याच्यातनं शिकलेत, तुम्ही आम्हाला सांगा. काय एखादी गोष्ट सांगितली याच्यातून काय होते, तर गोष्टीतून मुलांचा भाषा विकास होते. एखादा आम्ही जर मुलाला रंग ओळखायला सांगितला तर त्याच्यातनं बौद्धिक विकास होते, खेळातून शारीरिक विकास होते त्यांचा. किंवा एखादी गोष्ट सांगितली तरी मुलांचा भाषा विकास होते. मध्येच प्रश्न कुठला विचारला आम्ही एखादी गोष्ट सांगितली तर मुलं सांगू शकतात, प्रश्नाचं उत्तर देतात. म्हणजे ती पूर्ण त्यांचा बौद्धिक विकास, शारीरिक, सामाजिक विकास होते त्यांचा सहलीतून. किंवा बाहेरचं क्षेत्र आम्ही दाखवतो त्यांना. बाहेर एखाद्या गार्डन मध्ये आम्ही त्यांना घेऊन जातो. ते दाखवल्यानंतर ते सांगतात बाई हा झाड ह्याचा आहे, हा कढीपत्त्याचा आहे, याचा काय उपयोग, ही पपई आहे, हा आंबा आहे, हा केळा आहे, ही जी पिकणारी आपल्याकडे फळझाडं आहेत ते सांगू शकतात मुलं. म्हणजे त्यांचा भावनिक विकास होते, बौद्धिक विकास होते. आम्ही प्रार्थना शिकवतो, मुक्त हालचाली, धून, भजन, बडबड गीत, बालगीत, अभिनय गीत, हे असं आम्ही मुलांना 2 तास शिक्षण देतो, प्रशिक्षण पूर्व प्राथमिकचा. आणि प्रत्येक महिन्याचा लसीकरण असतो, गरोदर मातांना, स्तनदा मातांना 3 इंजेक्शन. म्हणजे ह्या व्यतिरिक्त पण दुसरी बाकीची कामं आहेत. आमच्या मिटिंगी असतात महिन्यातनं 2, मासिक रिपोर्टचं असते. अशा अधूनमधून आमच्या मिटिंगी लागलेल्याच असतात. बरोबर. तर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हा पोलिओची भीती सगळ्यांना जास्त असायची. तर पोलिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की पोलिओ तेव्हाची जी परिस्थिती होती, पोलिओ निर्मूलन होण्यासाठी आम्ही एकही डोस कुठल्या मुलाचा असा ठेवला नाही, चुकवला नाही, वंचित कुठला मूल ठेवला नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही जर आज लसीकरण पूर्ण झालं, एखादा जर मूल राहिलेला असेल तर आम्ही दुसऱ्या दिवशी सर्वे करून त्या मुलाला तो डोस पाजून तो पूर्ण करत होतो आम्ही लसीकरण. असं आम्ही 20 वर्ष पोलिओ केला. मी लागल्यापासून कुटुंब नियोजनाच्या 8 ऑपरेशन केसेस केल्या मी. ICDSच्या मी सेवा दिल्या, संसारउपयुक्त भांडी दिली, मुलींसाठी शिलाई मशनी दिल्या, मुलींसाठी 3 आम्ही कोर्सेससाठी मॉन्टेसरीचे पैसे दिले 3000 रुपये ICDS तर्फे. संसारउपयुक्त भांडी दिली, स्टो दिले. नंतर आमच्या घरोघरी असे शासनाने आता समजा हा लाडकी बहीण योजना काढली, हे आम्हीच फॉर्म भरले, आमच्या घरोघरी हात पोचले, त्यांनी पैसे दिले. पण आमच्यावर सर्वस्वी ही जबाबदारी होती लाडक्या बहिणीची. लाडक्या लेकीसाठी आमचा शासनाचा केंद्र सरकारचा योजना आहे. मातृवंदनेचे आम्ही 5000 रुपये देतो. अशा बऱ्याच आम्ही ICDSच्या सेवा मी केल्या माझ्या कारकिर्दीत. मी संदर्भ सेवा म्हणजे एखाद्या मुलाचा जर वय जर जास्त असेल ना, वजन कमी असेल किंवा शाम्यामध्ये ती मुलं बसत असतील आमच्या ग्रोथ चार्ट प्रमाणे, वजन उंचीचा आमचा हे असते आलेख असते, त्याप्रमाणे सर्वसाधारण म्हणजे श्रेणी, नॉर्मल श्रेणी हिरवा, लाल, मध्यम, अति कुपोषित खाली, त्याच्या श्रेणी लाल एकदम, मध्यम पिवळा, त्याच्यावरती हिरवा, त्याचा आदर्श वजन असेल तर पांढरा. ही श्रेणी काढून आम्ही पालकांना दाखवतो. बघा तुमचा पेन्सिलनी तुमच्या मुलाचं वजन कमी आहे, तुमचा मूल वरच्या श्रेणीत कसा जाईल हे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्ही त्याला ग्रहभेटी आमच्या जास्त होतात कुपोषित मुलांना. म्हणजे आठवड्यातून आमची ग्रहभेट होते कुपोषित मुलाला. अशा महिन्यातनं आमच्या 7-8 ग्रहभेटी झाल्या पाहिजे कुपोषित मुलाला. कारण कुपोषित मूल हा मृत्युमुखी पडू शकते जर आई वडिलांनी लक्ष दिलं नाही. आई वडिलांच्या निष्काळजी मुलं पण कुपोषित मुलं होतात. कारण त्यांना व्यवस्थित पूरक पोषण आहार मिळत नाही, त्यांची स्वच्छता होत नाही, त्यांची नखं स्वच्छ, केस स्वच्छ, त्यांच्या हातपाय धुणं, हे आम्ही पालकांना आरोग्याचा शिक्षण देतो, प्रशिक्षण. किशोरवयीन मुली आता भावी माता जर समजा 11 ते 15, 15 ते 18 पर्यंत
त्यांच्यात काय बदल होतात, त्यांना मासिक पाळी सुरू होते, त्यांना कुठला आहार घ्यायचा, हा आम्ही त्यांना प्रशिक्षण आमच्या ICDS तर्फे देतो. मला आठवतं की लहानपणी म्हणजे एक फळावरती नेहमी सुविचार बदललेला असायचा. तर सुविचाराच्या मागची गोष्ट काय आहे, किंवा तुम्हाला असं काय वाटतं, फक्त प्रेरणा आहेच एवढंच प्रकार आहे? आता मी सुविचार काय लिहित होतो, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई. तर आई हा पहिला गुरु आहे आणि दुसरी बाई आहे. तर आईने आम्ही आमच्या अंगणवाडीतून गेल्यानंतर आईने विचारला पाहिजे मुलाला, आज बाईने तुला काय शिकवलं, काय ये हातपाय धु, नाश्ता कर, आणि बाईने काय गाणी गोष्ट काय बडबड गीत तुम्हाला बोलून दाखव, हे साधारण आईने पालकांनी विचारलं पाहिजे. तेव्हा मुलाला गोडी लागते का आता हा बाईने आम्हाला आज हा गाणी शिकवलं बडबड गीत, ही गोष्ट शिकवली का, हा खेळ घेतला आमचा. ही मुलं सांगू शकतात, लहान मुलं 4 ते 5 वयोगटातली. त्यांना आवड निर्माण होते. होणारच आवड निर्माण त्यांना. आम्ही दररोजचं घेतो ना कार्यक्रम मुलांचं. आता तर ऍक्टिव्हिटी चांगल्या चांगल्या येतात तज्ज्ञ शिक्षकांच्या, आणि दर शनिवारी प्रश्न मंजुषा येते. 5 प्रश्न असतात आमचे दर शनिवारी, त्याचा आम्हाला स्टार मिळते दर शनिवारी. म्हणजे तो महिन्यातला स्टार देतात आम्हाला, काय तुमचे 5 प्रश्नांची उत्तर बरोबर आलेली आहेत, तुम्हाला हा आम्ही स्टार दिलेला आहे. ते मला स्टार आता प्रश्न मंजुषामध्ये मला पुरस्कार दिला सभापतीबाईंनी. तेव्हा सूत्रसंचालन विनोद गुरुजी होते. आणि तालुक्याचा आमचा हा कार्यक्रम इथे झाला, वरसईला झाला, तेव्हा पंचायत समितीचे लोक, उपसभापती संजय डंगर, ह्या कोण सभापती कोण आत्ताच्या आहेत या आता पेण तालुक्याच्या, त्यांच्या हस्ते आम्हाला प्रशस्तीपत्र दिले अंगणवाडी सगळ्यांना. प्रश्न मंजुषाचे म्हणजे चांगला काम वर्षभर केला. हो, विद्यार्थ्यांना हे गाणं सादर करताना म्हणजे ती एक वेगळी मजा यायची. तर मला आवडेल एखादं गाणं जर तुम्ही आता बोललात तर मलाही बघता येईल, आमच्या प्रेक्षकांना कायमस्वरूपी ते ऐकता येईल. कारण आता तुम्ही अंगणवाडीत आधेमध्ये कधीतरी जाल, पण आम्हाला टीव्हीवरती बघता येईल नेहमी. एखादं तुमच्या आवडीचं गाणं, बालगीत चालेल, काही जे कायम राहील आमच्याकडे. टुन 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 बेडुकताई, डराव डराव बोलत राई, आपण उड्या मारूया, बेडुकताई होऊया, होऊया बेडुकताई होऊया, म्याव 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 माऊताई, उंदराचा शोध घेई, तिच्या संगे जाऊया, माऊताई होऊया, होऊया माऊताई होऊया. हळू 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 हत्ती चाले, लांब सोंड मजेत हाले, हालत डोलत चालूया, हत्ती दादा होऊया, होऊया हत्ती दादा होऊया. लुस 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 ससे भाऊ, कवळा पाळा खाती खाऊ, हिरव्या कुरणी जाऊया, ससे भाऊ होऊया, होऊया ससे भाऊ होऊया. टप 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 आवाज येई, घोडे दादा धावत येई, त्यांच्या संगे जाऊया, घोडे दादा होऊया, होऊया घोडे दादा होऊया. असा सुंदर आवाज मित्रांनो आजही आमच्या कानावरती पडल्यावरती एवढं भारी वाटतं की सगळ्यात मोठा गुण ह्यांचा काय असेल, विद्यार्थी घडवणं तर आहेच, पण ज्या पद्धतीनं निसर्गाची देणगी आणि आवाज, मी मागे म्हटलं होतं एकदा की एखाद्या काय म्हणता येईल बाळगीताला जर गाणं द्यायचं झालं तर चित्रपटाला सुद्धा देऊ शकतो, इतका सुंदर आवाज आहे. आणि काय भारी वाटतं यार, म्हणजे एवढं सुंदर गाणारं माणूस जर आपले शिक्षिका असतील तर कोणाला वाटेल की या अंगणवाडीत नको यायला. तर ही गोष्ट आमच्यासाठी फार अभिमानाची आहे. एखादं दुसरं पण गाणं घ्यायचं असेल तरी मला अडचण नाही, किंवा एखादी प्रार्थना जरी, म्हणजे आम्ही नेहमी ऐकत होतो, आजही ऐकायला पडतं कानावरती बाहेरून अंगणवाडीच्या जाताना. तर अजून एखादं गाणं घ्यायचं असेल तरी मला आवडेल. ते प्रार्थना घेते मी. नमो तुला रे जोडू हाताना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. नमो तुला रे जोडू हाताना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. नकोत दुःखे नकोत आसू, सदा मुखावर दिसू दे हासू. आनंद राहो दाही दिशाना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना.
नमू तुला रे जोडू हाताना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. सुबुद्धी दे रे, सुशक्ती दे रे, सुनीती दे रे, सुमार्गिने रे. नकोत छाया प्रकाश देना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. नमू तुला रे जोडू हाताना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. वा, एवढं प्रसन्न वातावरण निर्माण होतोय. खूप भारी वाटतं. मला एक प्रश्न आहे की समजा आम्हाला पोरांना अंगणवाडीत टाकायचं की इंग्लिश मिडियमच्या KG-VG मध्ये टाकायचं, हा प्रश्न जर आमच्या समोर आला तर आम्ही काय करावं? आता तुम्ही सिटी भागात राहणार आहात, म्हणजे तुमची मुलं सिटी भागातच जाणार. जरी सिटी भागात राहणार असली तरी आमची संस्कारांची विद्यापीठ इकडेच आहेत. तर आता जे काही तुमचं तिथे शिक्षण असेल तेच इथे आहे. म्हणजे जे काय आम्ही खेळणी देतो मुलांना, अच्छा, किंवा मुलांना आम्ही पूर्व प्राथमिक शिक्षण घेतो, तेच हा तुमचा म्हणजे पहिला. अंगणवाडीत काही कमी नाहीये कमी तसं? काहीच नाही. आता मुलांना केंद्र सरकारने टिव्या दिल्यात शासनाने 2. मुलांना बडबडगीत, बालगीत, सगळी जनरल माहिती आहे त्याच्यात. मुलांना सौर ऊर्जा दिलेली आहे शासनाने. तुम्हाला घसरगुंड्या, शारीरिक खेळासाठी आम्हाला घसरगुंड्या दिलेल्या आहेत. मुलांना बेंच दिलेत बसायला. भरपूर काही शैक्षणिक साहित्य मुलांना आहे. म्हणजे खेळण्यातून पण आहेत, पुस्तकी पण आहेत. चित्र रंगवणे म्हणजे मुलांच्या बोटांचा, स्नायूंचा विकास होते. मुलं चित्र रंगवायला, कातरकाम, होडी बनवणे, एखादा पंखा बनवणे, विमान बनवणे मुलं बनवू शकतात. मुलं बनवतात. किंवा चित्र रांगोळीतून आम्ही त्यांना कवड्या भरायला देतो. मुलं आकार ओळखतात. हा आकार खिडकीचा कसा आहे, एखादा आम्ही विचारला हा आकार कोणता आहे, तर बाई हा चौकोन आहे. हा आकार कोणता आहे, तर बाई हा त्रिकोण. मग त्रिकोण आकार कशाचा असतो, तर समूशाचा. चौकोन आकार कशाचा असतो, तो खिडकीचा. मग आयत आकार कशाचा असतो, तर बाई मोबाईलचा आयत आकार असतो. हा अर्धगोल कसा असतो, तर आकाशात अर्धगोल चंद्र असतो. आपण भाकरीचे 2 भाग केले तरी अर्धा असतो. आणि गोल आकार कशाचा असतो, तो मुलं सांगतात. बाई बांगडीचा, आपले डोळे कसे आहेत, गोल आहेत, पोलपाट, भाकरी, पापड, हे मुलं सांगू शकतात. म्हणजे मुलांचा बौद्धिक विकास आमच्याकडून झालेला असतो. म्हणजे आताही असा आपण विचार करायला हरकत नाही की अंगणवाडीत टाकला तरी काही विद्यार्थ्यावरती चुकीचा म्हणजे परिणाम मुलं वगैरे काहीच कुठे जरी टाकली तरी तुमची घडू शकतात. शेवटी तुमच्या पालकांचे जर संस्कार चांगले नसतील, शिकवण, आमच्या नुसत्या अंगणवाडीत येऊन नाही तर तुमची शिकवण पण पाहिजे. मुलं शिस्तीसाठी अंगणवाडीत, आम्ही तिथे शिस्त त्यांना लावतो. पालकांसाठी काय सूचना द्याल तुम्ही? पालकांना आम्ही सांगतो का तुमची मुलं दररोज नियमित अंगणवाडीत पाठवा. स्वच्छ अंगणवाडीत पाठवा. त्यांचे नख स्वच्छ ठेवा. त्यांच्या केसाला फणी, आम्ही केसाला फणी मारतो, पावडर लावतो. एखादा मुलाला चप्पल उलटी सुलटी घालते, म्हणजे त्याचा तेवढा विकास झालेला नव्हतो, तो आम्ही सरळ चप्पल घालायला, ही डाव्या बाजूची आहे, ही उजव्या बाजूची. हातरुमाल वापरायला सांगतो आम्ही मुलांना. स्वच्छतेचे नियम सगळे. स्वच्छतेसाठी हातरुमाल वापरतो आम्ही. हात धुणे हा प्रात्यक्षिक घेतो मुलांचा आठवड्यात. म्हणजे हात कसे, जेवणापूर्वी हात, जेवणानंतर हात. ब्रश करणे, काही मुलं ब्रश करायला कंटाळतात, ब्रश करत नाही. किंवा एखादा मूल आळशी असतो, का सगळीच मुलं अशी नसतात ही, तर मग आळशी मुलगा तो सकाळी लवकर उठत नाही. मग सकाळची शाळा असल्यानंतर त्याच्यावर आम्ही एक त्यांना गोष्ट सांगतो. मग त्या गोष्टीतून मुलं शिकतात का बाईने आज आम्हाला अशी अशी गोष्ट. किंवा एखादा मुलगा खोटा बोलते, त्या खोट्याची आम्ही त्यांना माहिती देतो. एखादा चोरी करतो, चोरी करणाऱ्या मुलाला पण आम्ही चोरीची गोष्ट शिकवतो. म्हणजे आम्ही बऱ्याच काही आमच्या ऍक्टिव्हिटी मुलांना शिकवतो. ही सेवा करत असताना, म्हणजे इतकी वर्षाची सेवा झाली, आता सेवानिवृत्त झाला, त्याचा अभिमान आहेच, पण ह्या दरम्यान ही सेवा करत असताना असं कधी वाटलं की हे बंद करावं, सोडून द्यावं? नाही, मला एक दिवस जर मी अंगणवाडीत गेले नाही तर माझा मुलगा मला बोलायचा, नको त्या मला आई अंगणवाडीची कामं सांगू, मी कंटाळलोय. अरे याच अंगणवाडीत तुझा मी उदरनिर्वाह केलाय. तुझे वडील वारल्यानंतर ह्याच्यातूनच मी तुला शिक्षण दिलंय, ह्याच्यातूनच तुझ्या लग्नाला हातभार लागलाय. तर माझ्या अंगणवाडीला तू कधीच कमी लेखू नको. मला तुझ्या शब्दाचा राग येते की इतका मी जीवापार त्या अंगणवाडीवर प्रेम केलेलं आहे. मी म्हणजे स्वार्थपणात ही नोकरी केली नाही. मी जे म्हणजे जो काही मी मानधन घेतला त्याच्यातनं मी 50 पैसे खाल्ले आणि 50 पैसे मुलांना दिले. लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले. लोकांनी मला चांगली खुर्ची दिली, तिचा मी चांगला वापर केला, त्याला गालबोट लागला नाही. माझ्या नातेवाईकांना कधी गालबोट लागला. पालक कधी माझ्या दारावर तक्रार घेऊन आले नाही माझी
किंवा माझी तक्रार कधी माझ्या ऑफिसला गेली नाही. काय तुमची सेविका आहे ती चांगली वागत नाही, तिची वागणूक चांगली नाही, वर्तणूक चांगली नाही, आम्हाला चांगलं हे देत नाही, चांगले धडे देत नाही, असं कधी माझी ऑफिसला तक्रार गेली नाही किंवा गावात पाल्याने पण माझी तक्रार केली नाही. हाच मला आनंद वाटते. जेव्हा मी रिटायर झाले आणि माझा निरोप समारंभ जित्याला झाला 24ला, तेव्हा माझ्या सगळ्या अंगणवाडी शिक्षिका रडल्या. का पिंगळेबाई किती खूप चांगल्या होत्या आम्हाला. माझी प्रार्थना पहिली, तुम्ही उठा, तो कुठला कार्यक्रम असला तरी मला गाणी बोलायला उठव. नवचेतना म्हणून एक आमचा कार्यक्रम होता, त्याच्यात मला उठवली. नाही अगं तुम्ही आता नवीन आहात, तुम्ही प्रशिक्षण घेऊन आल्यात, तुम्ही जास्त ग्रॅज्युएट झालेले आहेत, नाही तुम्ही उठा, तुम्ही आम्हाला एक गाणं म्हणून दाखवा. अशी माझी आवड होती त्यांना. माझा निरोप समारंभ झाला तेव्हा आमच्या सुपरवायझरने माझं कौतुक केलं का यांचे विद्यार्थी आज 32-33च्या घराण्यात असतील. यांची 35 वर्ष सेवा झाली म्हणजे 32-33 यांचे विद्यार्थी असतील. तर म्हणून हो बाईंना बोलले. सुपरवायझर माझ्या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या होत्या ICDHच्या. आणि माझी भाषणं केली बऱ्याच कार्यकर्त्यांनी, राव्याची केली, कळव्याची केली, माझ्या सुपरवायझरने केली, माझ्या खरुशीच्या रेश्माबाईंनी केली. म्हणजे मी काय जे काम केलं, कमी शिकलेल्या आमच्या आई होत्या पण कधी खचून गेल्या नाही. त्याही दुसऱ्यांकडून कामं करून म्हणजे ऑनलाईनवर शिकल्या, त्या प्रयत्न केले त्यांनी आणि मी यशस्वी झाले. आणि आज तुमचा सहभाग चांगला गावकऱ्यांचा, ग्रामस्थांचा मला मिळाला, तुमचा हात मला मदतीचं मिळालं, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आले. तर मी तुमची सर्वांच्या माझ्या आठवणी कधीच स्मरणात कमी होणार नाही. हाच फरक आहे. तुमची सदैव नाही खरं तर आम्ही सदैव ऋणी राहिलं पाहिजे. खरं तर नोकरी आणि सेवा ह्या दोन मधला जर फरक असेल तर मला आदर्श सांगायचं झालं तर मी माझ्यासाठी कायम हा आदर्श ठेवेन. कारण नोकरी आणि नोकरीमध्ये सेवा ही भावना वेगळी आहे. मला पगार मिळतो म्हणून नोकरी करणं एक वेगळी गोष्ट आहे. मानधनाचा विचार कधीच केला नाही. पण सेवा हा एक मला जो सेवा भाव 200 होता पहिला, नंतर मला 500 झाला, नंतर 800 झाला मानधन, नंतर मला 2000 झाला, नंतर 5000 झाला. असा म्हणजे आमच्या थोडा थोडा असा वाढत गेला. पण त्याच्यातच मी समाधानी राहिले. मी कधी बोलले नाही का मला एवढूसा मानधन आहे, मी कशी अंगणवाडी करू, मी कसा करू न कसा ठेवू, हे माझा कधी हेच नव्हता. मी मनातूनच निश्चय केला की माझी मुलं आणि माझी अंगणवाडी. म्हणजे आजही म्हणजे खरं सांगायचं तर तुमचे विद्यार्थी मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जाता जाता मला बोलले, बाई आम्ही अंगणवाडीत जाणार नाही दुसऱ्या, तुम्ही आम्हाला पाहिजे. असं लहान मुलाही माझं स्वागत फुल देऊन केला. तेव्हा मला अक्षरशः माझे अश्रू अनावर झाले. काय माझी मुलं मला अजून पाहिजेच होती, त्यांना मी पाहिजे होतो शिक्षिका. काय अशा प्रेम देणाऱ्या शिक्षिका आम्हाला पुन्हा मिळणार नाही, अशी म्हणजे माझी मुलं बोलत होती मला. बाई तुम्ही आता चालल्यात काय, आम्हाला दुसरी शिक्षिका कोण येईल, आम्ही दुसरी कोण येईल, असे मला सतत ते विचारत होते 4-5 दिवस. मी बोललो तुमच्यासाठी आता चांगलीच शिक्षिका येईल माझ्या जागेवर. काय भावना होत्या म्हणजे तुम्हाला जेव्हा गावामध्ये आपल्या गावानं सन्मान केला? खरं तर हा खूप मोठा सन्मान आहे. प्रयत्न माझा जन्मभूमीत सन्मान होणं ही खूप मोठी तेव्हा गोष्ट जल्लोष केला माझा. म्हणजे प्रभू रामचंद्राचा जसा मिरवणूक काढली हे झाला अयोध्येशी, म्हणजे अयोध्येला जेव्हा रामचंद्र आले, प्रभू रामचंद्र वनवासाची, तेव्हा जय जयकार त्यांचा केला. तसा माझ्यावर फुलांचा वर्षाव पडला. माझा ढोल ताशाशी गजर करीत माझ्या मुलांनी भाषणं केली आणि माझा खूप मोठा सत्कार करून माझं गुणगौरव केलं. ह्याच्यात मला खूप खूप समाधान आणि आनंद वाटला. काय माझ्या पेन तालुक्यात असा हा माझा कार्यक्रम झाला असा कोणाचाच झाला नाही. यापूर्वीच्या माझ्या बऱ्याच रिटायर झाल्या सेविका म्हणजे 100 रुपये काम केला आणि मला सगळे कार्यकर्त्यांचे मेसेज यायला लागले काय तुझा एवढा मोठा कार्यक्रम केला तर माझ्या गावातले लोक सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, माझ्या गावातले लोक प्रथम क्रमांकाचा नंबर वरली दूरदर्शन केंद्रावरून घेऊन आलेले आहेत आणि प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा नंबरच असते आणि माझ्या गावात सगळे लोक म्हणजे चांगले आहेत असं मी त्यांना उत्तर देत होते. म्हणजे मराठी शाळांमधून भारताचे सगळ्यात नामवंत माणसं मराठीतून घडलेले आहेत. म्हणजे अगदी सगळ्यात जास्त भारतरत्न इंग्लिश मराठीतून तयार येऊ झाले. शकते मुलांना 5वी पासून पण येते, 1ली पासून इंग्लिश येते, हिंदी पण येते, बऱ्याच काही मुलं भाषा शिकतात. त्यामुळे मराठी हा विषय जर डायरेक्ट इंग्लिश मध्ये आपण मुलं घातली तर मराठी भाषा समजत नाही. माझ्याच या सुषमाच्या मुलीला 23 म्हणजे 23 हा अंक समजत नाही. 23 म्हणजे काय, पाठ म्हणजे काय, पिरा म्हणजे काय, आपण मराठीमध्ये बोलतो पिरा. मग ह्यानं मराठीतील शब्द मरून जाईल याची भीती आता मला वाटते मराठीचा विद्यार्थी. तर पाठ हे त्यांना समजत नाही तर मराठी विषय पाहिजे. हो जरी इंग्लिश मध्ये शिक्षण घेतलं तरी त्यांना मराठी विषय पाहिजे. मराठी गरजेची मराठी गरजेची नाहीतर येत्या काळात मराठी राहणारच नाही.
मग बोलताना पण बोलताना इंग्रजीमध्ये कसा बोलले बोलायचा? जातील. पण सगळीच काही हाय लेवलची मुलं नाही ना नाहीयेत. इंग्लिश मध्ये बोलायला. एखाद्या आजी आजोबांना इंग्लिश मध्ये नाही समजणार कुठल्या वस्तूला कुठून आपण हाक मारली तर ती इंग्लिश मधूनच बोलतील. ते त्यांना कळलं पाहिजे ना, म्हणून मराठी विषय पाहिजेच. मराठी भाषा गरजेचं पाहिजे, आहे. मराठी शाळा भाषा पाहिजे, टिकली पाहिजे मराठी तरच शाळा पाहिजे. मराठी शाळा टिकतील. हा. खरं तर हा खूप मोठा संदेश आहे की मराठी भाषा टिकली तरच मराठी शाळा टिकतील, आणि मराठी शाळा टिकवायच्या असतील तर अंगणवाड्या टिकल्या पाहिजे. मला आता हे सांगायचं आहे, कारण अंगणवाडीत शिकलेली ही जी भारतरत्न झालेली माणसं, बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा काय सिनियर केजी ज्युनियर केजी नव्हतं, काहीच नव्हतं. तेव्हा ही माणसं अंगणवाडीतनं गेलीत, तेव्हा ही माणसं शाळेतनं गेलीत. म्हणजे भारताचे रत्न आहेत ही माणसं, ही मराठीमधून शिकलेली आहेत. लता मंगेशकर मराठीमधूनच गेलेली आहे. सचिन तेंडुलकर जास्त काय केलेला नव्हता, 10वी-12वीच होता, 10वीच होता तो. लता मंगेशकरचं पण शिक्षण जास्त नव्हता, फार नव्हतं. हा. पण लहानपणापासून त्यांची जी आई काय गायची कविता काय ती म्हणजे ध्वनी ऐकायची ती, त्याच्यातून. आता तुम्ही सेवानिवृत्त झालाय, कार्यक्रम झाला त्यानंतर आता तुम्ही कधी कधी घरी असता तेव्हा असे आठवणी येतात जुन्या? माझ्या रोजच्याच आठवणी येतात अंगणवाडीच्या, का मी अजून पुन्हा नवीनच लागावा अंगणवाडीत, अशी माझी इच्छा होते. घरात बसण्यापेक्षा मला उषा डंगर बोलली का तुम्ही आई येत जा अंगणवाडीत मला माझा सपोर्ट करायला. तर मी कसं, आता माझा अधिकार संपला उषा, मी कशी येऊ? नाही तुम्ही येत जा, आमच्या मुलांना काहीतरी शिकून जात जा, अशा उषाबाई मला त्या दिवशी बोलल्या. माझी मदतनीस रडली, माझ्या मदतनीसनी मला शेवटपर्यंत चांगली साथ दिली. म्हणजे तिला मी साथ दिली आणि मला आमची दोघीत कधी 30 वर्षात, तिची सर्व्हिस 30 वर्ष झाली. अंजुताई माझी मदतनीस, अंजुताई म्हणजे माझ्या भावाची मुलगी, मी मदतनीस बोलतच नाही. तिने मला खूप सहकार्य चांगला केला. आणि आज तिने माझे वर्षभर जे 2 वर्ष आज जे काय आम्हाला तज्ज्ञ शिक्षकांचे ऍक्टिव्हिटी येतात त्यांचे तिने सारखे व्हिडिओ केले आणि मला सहकार्य चांगला केला त्यांनी ह्या नोकरीत. आणि आम्ही कधी वाटून दिला नाही काय हे तू करतस ते तू करतस, असं कधीच नाही. तिने खूप मला चांगला सहकार्य केला माझ्या मदतीने. नक्कीच. तेव्हा ग्रामस्थांनी मला केला, माझे गुरुजन वर्गाही पण मला शिक्षणाच्या बाबतीत सहकार्य केला. माझी आशा वर्कर, माझी उषा डंगर, माझी रोहिणी मदतनीस आणि माझ्या गावातील ग्रामस्थ महिला बचत गट, आशा वर्कर यांनी सगळ्यांनी मला सहकार्य चांगलं केलं आणि त्यांच्या सहकार्याने मी आज ही सेवा मुक्त केली, म्हणजे यशस्वी झाली. ह्यांनी संस्कार असे दिले, फक्त विद्यार्थी घडवले नाहीत तर ह्यांनी माणसं घडवली जी येत्या काळात समाजासाठी गरजेची आहेत. त्यांना सामाजिक भान होताच, पण तोच सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये कसा उतरवायचा हे कोणाकडनं शिकायचं असेल तर ते त्यांच्याकडनं शिकावं. कधी कोणाला मारलं असेल, कधी कोणाला झोडलं असेल, कधी कोणाला फटकारलं असेल, पण कधीही कुठल्या पालकांनी इतक्या वर्षांमध्ये एकही तक्रार केली नाही. म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून जा की शिकवणीची पद्धत कशी असेल. तो त्यांच्या आवाजातील गोडवा कानावरती पडला की आजही आम्हाला वाटतं की इथंच बसून ऐकावं आणि त्यांच्या आवाजात मंत्रमुग्ध होऊन अगदी झोपूनही जावं. इतका सुंदर त्यांचा आवाज. जो आवाज मी अंगणवाडीत असताना होता तोच आवाज आजही तसाच शाबूत आहे. मी प्रार्थना करेल की पुढेही तो आवाज तसाच राहू दे. खरं तर आमच्या गावचा, दुर्शेत गावचा दागिना काय असेल तर आमच्या मंजुळाताई पिंगले आहेत. खरं तर आज तुम्ही सेवानिवृत्त झाला असाल, पण आमच्या हृदयांमध्ये केलेलं घर हे तसंच कायम घर राहील. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. जय अर्थ अति विकल जयांना गांजती सकळ. सदा जय अर्थ अति विकल जयांना गांजती सकळ. तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमुचे मागणे, हेच आमुचे मागणे. धन्यवाद.